या जन्मामध्ये तुझा पती पुन्हा येणं शक्य नाही. तू पुरुषोत्तमाची उत्तम प्रकारे उपासना सुरू कर. आणि तत्व जाणणाऱ्या त्या युवतीने आपलं सर्वस्व पुरुषोत्तमाला अर्पण केलं. ती रोज त्यांची उपासना करू लागली. जप करायचा, ध्यान करायचं, वेगवेगळी व्रतवैकल्य करायची आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं पूजन करायचं. गावातल्या छोट्या बालकांना वेगवेगळ्या प्रकारची विद्या प्रदान करायची. अशी सगळ्या प्रकारची समाजाची, राष्ट्राची आणि भगवंताची सेवा करण्यामध्ये मेधावती रत झाली होती. आणि अशातच पुरुषोत्तम मास आला. पुरुषोत्तम मास आल्यानंतर तिने आपल्या पित्याजवळ जाऊन अत्यंत प्रेमाने विचारणा केली की हे पिताश्री, या पुरुषोत्तम मासामध्ये मला काही विशेष व्रत सांगा. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं, बाळा, तुझं शरीर जर सक्षम आहे तर तू एकांतर उपवास कर. तिने विचारलं, बाबा, एकांतर उपवास म्हणजे उपवास कसे करायचे? तेव्हा पिताश्रींनी आनंदाने सांगितलं की 1 दिवस अन्न भक्षण करायचं आणि 1 दिवस उपवास करायचा. म्हणजे 1 दिवसाआड उपवास करायचा आणि ज्या दिवशी अन्न घेणार त्या दिवशी एकच हविष अन्न ग्रहण करायचं, तेही एकच वेळ ग्रहण करायचं. आपला अधिकाधिक काळ पुरुषोत्तमाच्या उपासनेमध्ये घालवायचा. आणि मेधावतीने असे खडतर उपवास सुरू केले. तिने संपूर्ण महिनाभर हा एकांतर उपवास केला आणि सातत्याने येणाऱ्या प्रत्येक पुरुषोत्तम मासामध्ये ती स्वतःची काया झिजवत राहिली. अनेक वर्ष गेल्यानंतर जेव्हा तिचा देह थकला तेव्हा तिने त्याच नर्मदा मैयामध्ये स्वतःचा देह हा साधना करता करता विसर्जित केला. पार्वती मातेने तिच्यावरती कृपा केली आणि पुरुषोत्तमांच्या आशीर्वादाने तिला कैलास प्राप्त झाला. कैलासामध्ये पार्वती मातेने तिला आपल्या जवळची अत्यंतिक ही आपली सखी बनवून घेतलं आणि तिला एका देवीचं रूप प्रदान केलं. तिला पुढचा जन्म एका देवीचा प्राप्त झाला. एकांतर उपवासाचं इतकं महत्पुण्य आहे. तेव्हा ज्यांचं शरीर सक्षम आहे त्यांनी हा एकांतर उपवास सहज करावा आणि नुसता उपोषणाचा उपवास नाही तर या समाजाप्रती ज्ञान प्रदान करण्याचा उपवास करावा. असं व्रत घ्यावं की मला जे माहिती आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी सगळ्यांना देईन, की जो विचार